काय सांगाल आज बसवलेल्या दिवशी कशा पद्धतीने जिलेबी जिलेबीची आमची परंपरा आमच्या आजोबांपासून चालू आहे। आज आमची तिसरी पिढी यामध्ये कार्यरत आहे। ही कोल्हापुरात शाहू महाराजांनी पाडलेली परंपरा आहे। त्यावेळी आमचे शाहू महाराजांची इथून ज्यावेळी भवानी मंडपाकडे पालखी निघायची त्यावेळी त्यांनी हातीवरून त्यांची मिरवणूक निघताना त्यांनी जिलेबी वाटपाची परंपरा चालू ठेवली, ती आजपर्यंत तशीच चालू आहे। आणि ह्या 15 ऑगस्टच्या दिवशी आमची कमीत कमी 7 ते 8 टन जिलेबी विक्री होते। आणि संपूर्ण जर कोल्हापुरात म्हटलं तर एक 50 ते 60 टनाच्या आसपास विक्री होते जिलेबीची। जिलेबीची तयारी करायची प्रक्रिया ही 8 ते 10 दिवस आधीपासून सुरू असते। जिलेबीमध्ये आमची एकच क्वालिटी आहे, ह्यामध्ये काही प्रकार नाही। पण जिलेबीमध्ये भरपूर प्रकार आहेत। तुपातली जिलेबी मिळते, पनीर जिलेबी मिळते, पण आमची जी जिलेबीची क्वालिटी ते एकच असते, दुसरी आम्ही करत नाही। ऑर्डरनुसार आम्ही पाकातली वगैरे तुपातली जिलेबी बनवून देतो। माळकरांची जिलेबी घेण्यासाठी कोल्हापूरकरांचा ओघ आपल्याकडेच असतो जास्त करून, कारण आपली जी जिलेबी आहे त्याची क्वालिटी कुठेच मिळत नाही। आणि 12 महिने आमची जिलेबी इथं विक्रीसाठी उपलब्ध असते।